स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एमआयएम पूर्ण जोर लावणार आहे। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली। सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील इच्छुक उमेदवार शौकत पठाण यांनी बोलवलेल्या बैठकीत सहभागी झाले होते। फक्त शहरापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एमआयएम पक्षाचा विस्तार होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी माध्यमांना बोलताना दिली। मंगळवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या। सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत। या 11 तालुक्यात सर्व जाती धर्माच्या जनतेला आणि शेतकऱ्यांना प्रमुख स्थानी ठेवून तालुका अध्यक्ष पदावर निवड केली जाणार आहे। आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषदेच्या सर्व जागांवर एमआयएम उमेदवार देणार आहे। सर्व जाती धर्माचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमचा पतंग या चिन्हावर निवडणूक लढतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जड जाणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेते एमआयएमच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली। मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून इच्छुक उमेदवार आणि इच्छुक पदाधिकारी हजर होते। शौकत पठाण यांच्या एमआयएम पक्षाच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील ग्रामीण भागात एमआयएम पक्षाचा विस्तार होत आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षापासून नाराज झालेल्यांना एमआयएम हा उत्तम पर्याय असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे। या बैठकीस माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, प्रवक्ता इम्रान हाफिज साहब, एमआयएमचे नेते सादिक शेख, ज्ञानेश्वर कांबळे, मधुकर कांबळे, मातंग समाजाचे अध्यक्ष राजू क्षीरसागर, लक्ष्मण बनसोडे, दलाल पटेल, सलाम पटेल, सचिन कोलथे, आमीन नदाफ, शबीर नदाफ, वसीम शेख, तारिक शेख, मोहसिन मुस्सा खाटके, तौसीफ इकबाल काजी, मोहद्दीन शेख, समीर काजी, फारूक दिलावर, मोहसिन बाबू शेख, जिलानी पटेल, महबूब सैफन फुलारी, वासिम पटेल, दिलावर मुलानी, वसीम फुलारी, मुस्तफा खतीब, मुजमिल मुलानी, अमन मुलानी, इरफान दावन्ना, शौकत खतीब, आरिफ भांगिरे, इरफान भाई फारुकी व सोलापूर जिल्ह्याचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या वतीने माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन अवैसी साहेब, आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारुकभाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्ह्याची बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीत तालुक्याचे प्रमुख लोक बैठकीत आलेले आहेत आणि त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो, आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या जिल्ह्याचे सर्व निवडणूक लढवणार आहेत। नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळे निवडणूक लढवणार आहेत। मी सगळ्यांना आव्हान पण केलं मागच्या वेळी की आपण जिल्ह्याचे लोक सगळे यावे। माझ्या बोलणार सगळ्यांना आपण आलात, त्या मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो, येणाऱ्या निवडणुकीत जे काही कोणी इच्छुक असेल, आम्ही जात धर्म बघणार नाही, सगळ्याला उमेदवारी देणार आहेत। आणि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ही पार्टी असुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण यावेळी देशात निघायचं आहे। ह्या सोलापूरातून आम्ही सुरुवात केलेली आहे। काही समाजकंटक लोक, काही देशद्रोही लोक, काही नालायक लोक अशा शहरात काही वातावरण पसरवत आहेत। ह्या लोकांना जाब देण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांचा लढा देणार आहे। जर असं कोणी भाष्य देणं करत असेल, मी इरफान दावणा साहेबांना पण सांगितलेलं आहे, याबाबत हाय कोर्टात आम्ही रिट पिटिशन दाखल करणार आहेत। यांच्या हायकोर्टात कोर्ट त्यांना विचारणार आहेत, आम्ही पण त्यांना कायदेशीर दाखवू की काय पुढे तुम्ही बोलणार आहेत त्याचं। तर ह्या पुढे तुम्ही अशी भाषा जर वापरलेत सोलापूर जिल्ह्यात देऊन, आम्ही पण आमच्या पण तोंडात आमच्या बोलण्यासाठी ताकद खूप आहे, पण आम्ही संविधानाला बघून राहतो। तुम्ही असं समजू नका आम्ही शांत बसलो, याचं उत्तर आम्ही देण्यास तयार आहेत। तिकीट देण्याचा निकष काय आहे तुमचा? तिकीट देण्याचा निकष एकच आहे आमचा, त्या तालुका प्रमुखाला जबाबदारी देणार आहेत। तालुकाने तर सर्व तरी माहिती घेऊन हा उमेदवार चांगला असेल तर त्याला आम्ही देणार।